मित्रांनो, स्वागत आहे आपलं तो गुज्जू यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या शिक्षक भरतीमध्ये आपल्याला माहिती आहे की सध्या 10 पटसंख्या संदर्भात जी काही कंत्राट शिक्षक भरती होती तर ती तात्पुरती सध्या बघा स्थगिती होती, VC झाली होती त्यानुसार। परंतु आता जी काही कंत्राट शिक्षक भरती आहे तर ती सध्या बघा सुरुवात झालेली आहे। तर आपण मागे देखील तुम्हाला बघा व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं, जी काही धुळे जिल्हा परिषद होती तर त्याचं सध्या बघा व्हेरिफिकेशन सुरू होतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात। तसंच इतर जे काही जिल्हा परिषद आहे तेथे देखील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरुवात होतं। आणि आता ह्या ठिकाणी बघा इतर ज्या काही जिल्हा परिषदमध्ये सध्या प्रोसेस पूर्ण झाली असेल तर त्या ठिकाणी नियुक्ती आदेश सध्या बघा देण्यात येत आहे। तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जो काही नियुक्ती आदेश आहे तर तो नियुक्ती आदेश म्हणजे जिल्हा परिषद रत्नागिरी संदर्भात ह्या ठिकाणी बघा निघालेला आहे। जिल्हा परिषद रत्नागिरीमध्ये सर्वात जास्त म्हणजे जवळपास 350 प्लस जे काही भावी शिक्षक असेल म्हणजे कंत्राटी शिक्षक तर ते सध्या बघा इथं जे काही नियुक्ती असेल तर ती नियुक्ती देण्यात आली आहे। तर हे जे आदेशपत्र आहे तर हा आदेशपत्र बघा आताचा लेटेस्ट आहे 3/1/2025चा। तर ह्याच्यामध्ये बघा जे सध्या इथं बघा रेफरन्स देखील देण्यात आले, त्याच्यामध्ये शालेय शिक्षण विभागाचा इथं JR असेल बरोबर। त्यानंतर जे काही पत्र असेल तर ते पत्र इथं बघा जे रेफरन्स सध्या देण्यात आले। तर ह्या आदेशामध्ये इथं जे नावं आहे तर ते नावं सध्या बघा ज्या उमेदवारांनी सध्या इथं अर्ज केला होता तर त्या उमेदवारांसाठी इथं 2 ते 3 अन्वये खालील नमूद D.Ed B.Ed बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर अटी शर्तीच्या अधीन राहून नियुक्ती देण्यात येत आहे, अशा पद्धतीने इथे आदेश देण्यात आला आहे। तर ह्याच्यामध्ये ज्या अटी शर्ती आहे तर त्या अटी शर्ती देखील आपण पुढे बघूया। तर इथे तुम्ही बघू शकता जे काही कंत्राटी शिक्षकाचं नाव आहे, त्यानंतर नियुक्त देण्यात आलेली शाळा आहे, तालुका, नियुक्त देण्यात आलेला जो काही स्तर असेल 1ली ते 5वी साठी आहे का, 6वी ते 8वी साठी आहे का, आणि इथं शेरा अशा पद्धतीने देण्यात आलंय। तर आता इथे बघा ज्यांनी अर्ज केलेला होता तर त्या अर्ज केलेल्यांची इथं संपूर्ण जी काही नावं आहे तर ती नावं आपल्याला पाहायला मिळतात। तर तुम्ही जर रत्नागिरी जिल्हा परिषदमध्ये अर्ज केलेला असेल तर तुमचे नावं या ठिकाणी बघा आले आहे किंवा नाही तर ते तुम्ही चेक करू शकतात। ही संपूर्ण PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे तुम्ही बघू शकता। तर ह्याच्यामध्ये बघा जवळपास किती उमेदवारांची इथे नियुक्ती करण्यात आली आहे। तर इथं तुम्हाला लास्ट जी काही संख्या असेल तर ती बघा दाखवतो। तर इथे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे एकूण टोटल सध्या कंत्राटी तत्वावरती जी काही नियुक्ती असेल तर ती नियुक्ती म्हणजे इथं लास्ट संख्या आपण बघूया 351 झाली, 371, त्यानंतर लास्ट जी संख्या आहे तर ती म्हणजे 386 बरोबर। 386 एवढे जे काही कंत्राटी शिक्षक आहे तर ते सध्या बघा इथं नियुक्त झालेले आहे। तर हा आकडा बराच मोठा आपल्याला पाहायला मिळतो आहे। तर हा आकडा जो आहे तो 1 ते जवळपास या ठिकाणी बघा नियुक्ती जी आहे तर 1 ते 5 साठी असेल किंवा मग त्याच्या पुढच्या वर्गासाठी असेल। तर एवढे शिक्षकांची इथे नियुक्ती झाली। त्यांच्यासाठी ज्या काही अटी शर्ती आहे तर अटी शर्ती देखील इथं तुम्ही बघू शकतात का D.Ed B.Ed अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधित शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेश किंवा सामावून घेण्याचे नियमित सेवेत इतर कोणताही लाभ मिळण्यास अधिकार हक्क नसणार आहे बरोबर। अशा पद्धतीने इथे पहिल्याच क्रमांकाची अटी शर्त इथं देण्यात आली, म्हणजे ही जी नियुक्ती आहे ही फक्त कंत्राट पद्धतीने असणार आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कायम करण्यासंदर्भात त्या ठिकाणी हक्क नसणार आहे। त्यानंतर बघा सुरुवातीला नियुक्तीचा जो काही कालावधी असेल तर तो कालावधी 1 शैक्षणिक वर्षासाठी असेल, परंतु त्यानंतर गुणवत्ता त्यानंतर बघा योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीची वाढीव कालावधीकरिता दरवर्षी नूतनीकरण करता येईल। म्हणजे जे काय रिन्युअल असेल तर ते रिन्युअल देखील होणार आहे। आधी तुम्हाला शैक्षणिक वर्ष 1 वर्षासाठी सध्या बघा नियुक्ती मिळणार आहे बरोबर, आणि त्यानंतर तुमचं त्या ठिकाणी संपूर्ण जे काही ॲनालिसिस होईल आणि त्याच्यानंतर तुमची जे काही योग्यतेप्रमाणे त्याच्यावर आधारावर तुमचं आवश्यकतेनुसार पुढे नियुक्ती जी असेल तर ते रिन्युअल सुद्धा होणार आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं मानधन किती मिळणार आहे तर 15,000 हे तुम्हाला प्रतिमाह मानधन मिळणार आहे। कोणत्याही इतर लाभाव्यतिरिक्त सध्या मानधन मिळणार आहे। त्यानंतर तुम्हाला एकूण ज्या रजा असणार आहे तर त्या रजा बघा 12 रजा असणार आहे। एकूण देय रजेपेक्षा जास्त रजा ह्या विना वेतन असतील असं देखील इथं म्हटलेलं आहे। कोणतेही प्रशासकीय अधिकार नसणार आहे। जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षण अधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामावर स्वाक्षरी जे काही आवश्यक असेल अशा पद्धतीने देखील इथं देण्यात आलेलं आहे। तर ह्या ज्या नियुक्त्या आहे तर ह्या नियुक्त्या बघा कालावधीत करार पद्धतीने शिक्षकीय पदाचे विहित काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची इथं राहणार आहे। करार पद्धतीने नियुक्त देताना शासनाने विहित केलेल्या अटी शर्ती असेल तर त्या अटी शर्ती विभागाने निश्चित केलेले अतिरिक्त अटी शर्ती असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या पद्धतीने करार देखील सध्या बघा नियुक्तीवेळी लिहून द्यायचा आहे बरोबर। त्यानंतर इथे अध्यापनाचे जे काही तास असेल इतर नियमित शिक्षकाप्रमाणेच असतील। त्यानंतर पुढे इथं बघा एक महत्त्वाचा मुद्दा देण्यात आलेला आहे
तो म्हणजे नियुक्त करण्यात आलेले जे काही काम असेल तर ते तुम्हाला ह्या ठिकाणी करायचे आहे। आणि ह्याच्यात 13 नंबरचा जो मुद्दा आहे तर तो इथं लक्षात घ्या। 13 नंबरच्या मुद्द्यामध्ये काय म्हटलेलं आहे का जे शाळेची पटसंख्या 10 पेक्षा जास्त झाल्यास कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात आलेले डी.एड आणि बी.एड अर्हताधारक कंत्राटी शिक्षकांची सेवा नियमित शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत सुरू राहील। नियमित शिक्षकांची नियुक्ती झाल्यावर कंत्राटी शिक्षकाची सेवा आपोआप संपुष्टात येईल असं देखील इथं म्हटलेलं आहे। म्हणजे 10 पटसंख्यामध्ये जर त्या ठिकाणी बघा विद्यार्थी संख्या जर त्या ठिकाणी वाढली, बरोबर, म्हणजे 10चे तुमचे 11, 12, 20 झाले, अशा पद्धतीने जर झाले तर तिथं तुमची नियुक्ती जी आहे तर ती नियुक्ती सध्या बघा त्या ठिकाणी सेवा समाप्त करण्यात येईल। आणि नियमित जे काही शिक्षक असेल तर ते शिक्षक त्या ठिकाणी बघा नियुक्ती होईपर्यंत तुमची सेवा त्या ठिकाणी असणार आहे। एकंदरीत हे कंत्राटी पद्धतीने सध्या बघा असणार आहे। आणि जो सध्या आदेश आहे तर तो आदेश नियमित शिक्षक मिळाल्यानंतर किंवा मग पटसंख्या वाढल्यानंतर तुमची सेवा आपोआप त्या ठिकाणी संपुष्टात येणार आहे। तर अशा पद्धतीने हे जे महत्त्वाचं पत्र सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरीच्या वतीने सध्या इथं इश्यू करण्यात आले। तर असे पत्र आता प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये सध्या बघा इश्यू होणार आहे। त्या अनुषंगाने तुम्ही ज्या जिल्हा परिषदमध्ये सध्या बघा पत्र किंवा जे ॲप्लिकेशन केलं असेल तर त्या ठिकाणी तुमची जी काही व्हेरिफिकेशन आहे तर ते व्हेरिफिकेशन सध्या बघा सुरुवात झालेली आहे। आणि एकंदरीत जे काही याद्या असेल किंवा आदेश असेल तर ते सध्या निर्गमित होणार आहे। त्या अनुषंगाने हा एक महत्त्वाचा सध्या बघा व्हिडिओ होता। तर हे सर्वात जास्त 386 एवढे उमेदवारांची या ठिकाणी नियुक्ती आहे। तर ती नियुक्ती सध्या बघा इथं झालेली आहे। तर ह्या संपूर्ण उमेदवारांना लवकरात लवकर आता त्या ठिकाणी दिलेली जी काही शाळा आहे, तालुका आहे, तर त्या ठिकाणी बघा त्यांचं कंत्राटी पद्धतीने शिक्षक या पदावरती हजर राहायचं आहे। तर ही संपूर्ण जी काही यादी असेल तर ती यादी आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला इथं बघा अवेलेबल होईल, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये। तसंच बघा इतर ज्या काही जिल्हा परिषदमध्ये देखील जी प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या बघा सुरुवात झालेली आहे। तुम्ही कोणत्या जिल्हा परिषदमध्ये अर्ज केला आहे तर त्या संदर्भात तुम्ही कमेंट देखील करू शकता, जेणेकरून त्या संदर्भात पुढील जी काही यादी असेल किंवा माहिती असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल। तर सध्या तरी ही एक बेरोजगारांना एक रोजगार इथं मिळालेला आहे, परंतु हा जो रोजगार असेल तर हा एक म्हणजे या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात असेल। तिथं एकंदरीत कायम शिक्षक मिळाल्यानंतर किंवा पटसंख्या वाढल्यानंतर तुमची जी नियुक्ती असेल तर ती संपुष्टात त्या ठिकाणी येणार आहे, हे देखील लक्षात असू द्या। तर सध्या हा जे काही बेरोजगार असेल त्यांना एक रोजगाराचं इथे साधन अवेलेबल झालं आहे। तर तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट तुम्ही करू शकता। तर सध्या तरी हा एक महत्त्वाचा आदेश जो आहे तर तो आदेश सध्या निर्गमित झालेला आहे। तर अशाच प्रकारचे आदेश प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये सध्या निघणार आहे। त्या अनुषंगाने जशी माहिती आली तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल। सध्या तरी हीच एक महत्त्वाची माहिती होती। माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाच्या ज्या काही अपडेट असेल तर व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत जाऊ। तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।